या ती काऊन कॉफी करून आणली? मी केली असती ना. आज मला तुला कॉफी द्यायची होती. अर्थात तुझ्या इतकी छान जमली नाहीये, पण तरी अगं कधीतरी असं आयतं मिळालं तर खूप बरं वाटतं ग. थँक्यू. छान झाली कॉफी. बरं दुकान कसं चाललंय? दुकान चांगलं चाललंय. मुख्य म्हणजे बायका सगळ्या मेहनती आहेत, मस्त काम करतात. मुख्य म्हणजे त्यांच्यावरती दुकान सोडून जाता येतं. होतंय हळूहळू मार्गी लागते सगळं. होईल होईल. बरं ती शेजारची बाई फार त्रास नाही ना देत? चालूच आहे. तू काळजी करू नको, तिला बरोबर उत्तर देते मी. हे असे लोक ना मुद्दाम त्रास देतात. आणि तू ऐकून का घेतेस? सुनावत का नाहीस तिला? रेवती अगं फार करायला लागली ना तर चांगली सुनावणार आहे तिला मी. रेवती आज मी नानाजींना फोन केला होता. मग काय झालं? काही नाही. ते म्हणाले का तुझ्या सासू सासऱ्यांना आवडणार नाही, तेव्हा तू फोन नाही केला तर. तुला त्रास होऊ नये म्हणून ते असं बोलले असतील, हो ना? राधिका, विषय निघालाय म्हणून सांगते. दुपारी सुबोध आला होता. त्याला नानी आणि आई खाली भेटल्या होत्या. मग ओव्हरऑल त्यांच्या मनात अजूनही राग आहे असंच जाणवतंय. हो ग, आणि ना आता खूपच राग आला. त्यात नानाजींनी यांच्यावरती हात उगारला. हे असं काहीच करणार नाही अशी खात्री आहे नाही ना. आणि नानाजी आणि महाजनी काका हे दोघे जण मुद्दाम हे सगळं करून राहिले असं वाटून राहिलं त्यांना. रेवती अगं मी आईना खूप समजवायचा प्रयत्न केला, पण त्या आता काही ऐकूनच नाही राहिले. काय करू रेवती, मला तर काही समजून नाही राहिले. यातनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे ना. तूच मार्ग काढू शकतेस यात. राधिका, अगं ही सगळी माणसं तुझ्या जवळची आहेत. सगळेजण प्रेम करतात तुझ्यावर. आता आपल्यात जेव्हा भांडण झालं होतं तेव्हा तूच समजावलंस ना मला. तसंच प्रेमाने समजावू सगळ्यांना, ऐकतील सगळे. अरे खरंच काहीतरी केलं पाहिजे. काही झालं तरी दोन्ही घरं पुन्हा एकत्र आली पाहिजे. रेवती तू करशील ना मला मदत? तू फक्त सांग काय करायचंय. तुझ्यासारखी मैत्रीण आहे म्हणून सगळं माझं नीट चाललंय.